शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी 15 वर्षात केलेल्या विकास कामांचा वचननामा आज पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केला। यावेळेस 15 वर्षात केलेल्या विविध विकास कामांबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। घोडबंदर आणि लोकमान्यनगरमधील पाणी टंचाई समस्या सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेकडे 50 MLD पाणी पुरवठा करण्यासाठी मागणी केली होती। ही मागणी आचारसंहितेपूर्वीच मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मान्य झाली। मुंबई महापालिकेकडून 50 MLD पाणी ठाणे महापालिकेला देण्याचा निर्णयास मान्यता देण्यात आली। त्यापैकी 25 MLD पाणी केवळ घोडबंदर भागासाठी आरक्षित असणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली। कापूरवाडी ते गायमुख 60 मीटर आणि गायमुख ते फाउंटन या 30 मीटर रस्त्याचं 60 मीटरपर्यंत विस्तारीकरणास मान्यता मिळाली असून त्या कामाला सुरुवात झाली आहे। हाँगकाँग, मलेशिया, सिंगापूरप्रमाणे मुंबईतील राणीच्या बागेच्या धर्तीवर ठाण्यातही हावरे सिटीजवळ 120 एकर जागेवर प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे। पाळीव प्राण्यांसाठी अद्ययावत अंत्यविधी केंद्र तयार करण्यात आले आहे। विहिरींचं संवर्धन, म्युझिकल फाउंटन, उपवन तलावाचं सुशोभीकरण, कॅशलेस रुग्णालय अशी असंख्य विकास कामं आपल्या कारकिर्दीत झाली अशी माहिती देखील श्री सरनाईक यांनी दिली। भविष्यात रोपवे, जलवाहतूक, आणखी कॅशलेस रुग्णालय आदी विविध प्रकल्प साकारण्यात येतील अशी माहिती सरनाईक यांनी दिली। ओळा बाजूला विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 15 वर्षापासून आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जो कार्यभार या राज्याचा स्वीकारला, त्यामुळे माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामांसाठी त्यांनी निधी दिला आणि त्या माध्यमातून ही विकास कामं मी चालू केली। प्रामुख्याने सगळी विकास कामं आपण अगदी गायमुख पासून जर आपण बघितलं, लोकमान्यनगरमध्ये वेगळे प्रकल्प आपण राबवतोय। लता मंगेशकरांच्या नावाने संगीत विद्यालय आहे आणि आनंदीबाई जोशी रुग्णालयाचं कॅशलेस हॉस्पिटलचं काम आम्ही करतोय। इंदिराबाई बाबूराव सरनाईक यांच्या नावानं कॅशलेस हॉस्पिटलचं लोकार्पण केलेलं आहे। येऊरला आपण पर्यटन स्थळाची निर्मिती करतोय। आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावानं उपवन घाट बनवलेला आहे आणि त्या ठिकाणी म्युझिकल फाउंटन केलेलं आहे। सिंधुताई सकपाळ यांच्या नावानं आपण अतिशय चांगली आर्चरी बनवली आहे। भाऊराव सरनाईकांच्या नावानं जिम्नॅस्टिक सेंटर आहे। तर आपण घोडबंदर रोडला आगरी कोळी भवन बनवलेलं आहे। दिना पाटलांच्या नावाने आपण वास्तू बनवतोय, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या कामाला सुरुवात केलेली आहे। तर अण्णाभाऊ साठेंच्या नावाने लायब्ररी बनवतोय। अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या नावाने लायब्ररी पूर्ण झालेली आहे, त्याचा फायदा लोक घेत आहेत। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice.